हॅलो नमस्कार सर्वांना। पोलीस भरतीला विचारलेला क्वेश्चन आहे बघा। एका विद्यार्थ्यास परीक्षेत 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला। दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले व तो 1 गुणाने नाही का म्हणजे 1 गुण नाही का त्यांनी अधिक घेतलेले आहेत। अधिक मिळवून उत्तीर्ण झाला तर त्या परीक्षेत एकूण गुण किती, असा क्वेश्चन विचारलेला आपल्याला। तर अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं बघा। तर बघा 20% गुण मिळाले म्हणून 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला आणि 42% गुण मिळाले म्हणजे 1 अधिक गुण मिळाला त्याला। तर या 42 आणि 20मध्ये फरक कितीचा बघा बरं। बघा 42 - 20 जर केलं तर किती फरक आहे, तो आहे 22% फरक आहे। आणि हे 10 गुण आणि हे 1 गुण याच्यामधील अंतर किती मार्काचं आहे रे, ते आहे 10 आणि 1 11 मार्काचं, बरोबर। अशा क्वेश्चनमध्ये काय होतं बघा, 20% मिळाले 10 गुणांनी तो अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाला आणि 42% गुण मिळाले आणि 1 गुण त्याला अधिक मिळाले म्हणजेच 20 वरून 42% म्हणजे कितीचा फरक पडला रे। 42 मधून नाही का 20 जर गेले तर नाही का 22 नाही का टक्केचा फरक पडला। परंतु गुण काय, गुणामधील अंतर काय झालं, इथं 10 गुण कमी मिळाले आणि इथं काय झालं रे 1 गुण जास्त मिळाला म्हणजे एकूण गुणांचं किती 11 गुणांचं अंतर पडले, बरोबर। तर परीक्षेत एकूण गुण किती, टोटल किती असतात रे 100% असतात। म्हणजे 100% म्हणजे किती, बरोबर ते काय क्वेश्चन मार्क किंवा एक्स ॲज्युम करा, एक्स म्हणा। तिरकस गुणाकार जर केला तर असं होईल 11 गुणिले वरती 100 जाईल आणि छेदामध्ये काय येणार आहे, एक्सच्या समोरील घटक म्हणजेच 22 येणार आहे। हे 11 - 1 11, 11 - 2 22 आणि 2नी 100ला भागिले तर 100चे निम्मे होणार आहे, किती होणार आहे 50। म्हणजे परीक्षेत एकूण गुण किती असणार आहेत रे, एकूण गुण असणार आहेत 50। ऑप्शन क्रमांक किती 4 एकदम नाही का ट्रिकने आपण सॉल्व केलेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।